वास्तुशास्त्रानुसार घरात कोणते वृक्ष लावावेत आणि कोणते टाळावेत। नमस्कार मित्रांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। भगवान श्रीकृष्ण हे फक्त गोकुळातील गवळ्यांचे जीवन घडवणारे नव्हते, तर ते महान तत्वज्ञानी आणि वास्तुशास्त्राचेही अद्वितीय जाणकार होते। महाभारतात त्यांनी धर्मराज युधिष्ठिरला अनेकदा वास्तुशास्त्र आणि जीवनशास्त्र यांचे अद्भुत ज्ञान दिले। हे ज्ञान आजही प्रत्येक मानवाच्या जीवनासाठी मार्गदर्शक ठरतं। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या परिसरात कोणते वृक्ष व कोणते झाडे लावावीत व कोणती झाडे असावीत आणि कोणते टाळावे याबद्दल श्रीकृष्णांनी स्वतः शिकवलेले काही गुपित आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, वृक्ष हे केवळ घराची शोभा वाढवणारे नाहीत, ते आपल्याला प्राणवायू देतात, वातावरण शुद्ध करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आणतात। योग्य वृक्ष लावले तर घरात सुखसमृद्धी नांदते, देवतांचे आशीर्वाद मिळतात, पण चुकीचे वृक्ष घरात असले तर दारिद्र्य, आजारपण, कलह आणि दुःख घरात येतात। मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार झाडं आपल्या जीवनावर किती मोठा परिणाम घडवतात, पण ही गोष्ट अधिक सोप्या रीतीने समजून घेण्यासाठी आता आपण एक कथा पाहूया। ही कथा म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरला सांगितलेला एक प्रसंग आहे। या कथेमधून तुम्हाला झाडाचं महत्त्व आणि त्यांचे शुभ अशुभ परिणाम सहज लक्षात येतील। चला तर मग ऐकूया ही अद्भुत कथा। कथेचं शीर्षक आहे श्रीकृष्णांनी युधिष्ठिरला सांगितलेले झाडांचे गुपित। हस्तिनापुरातल्या एका शांत सकाळी धर्मराज युधिष्ठिरने श्रीकृष्णांना विचारलं, माधव, मनुष्य कितीही मेहनत करतो, पण काही घरांमध्ये नेहमी दुःख, कलह आणि दारिद्र्यच का असतं? तर काही घर मात्र नेहमी समृद्ध, सुखी आणि शांत दिसतात। हे नेमकं का घडतं? श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, धर्मराज, याचं एक मोठं कारण म्हणजे वास्तू आणि वृक्षांचे रहस्य। घराभोवती कोणते वृक्ष आहेत हे घराच्या भाग्यावर परिणाम करतं। मी तुला एक कथा सांगतो, ती नीट ऐक। एकदा काशी नगरीत सुदर्शन नावाचा एक श्रेष्ठ व्यापारी राहत होता। त्याचं धन, दानशीलता आणि कीर्ती दूर दूरपर्यंत प्रसिद्ध होती। त्याच्या घरात तुळशीचं सुंदर वृंदावन होतं, अंगणात केळाचं वृक्ष आणि घराच्या उत्तर दिशेला सोनचाफा फुललेला होता। या वृक्षांमुळे त्याच्या घरात नेहमी लक्ष्मीचं आगमन होत असे। पाहुणे आले की घर सुगंधाने भारून जात असे, व्यापार वाढत असे आणि घरातील सदस्य सुखी राहत असे। पण त्याच नगरात धृतराष्ट्र नावाचा दुसरा व्यापारी होता। तो कितीही कष्ट करायचा तरीही त्याचा व्यवसाय नेहमी तोट्यातच जात असे। घरात नेहमी भांडण होत, आजारपण यायचं आणि मुलंही आज्ञा न मानता दुरावायची। एके दिवशी तो खूप खिन्न होऊन एका साधूंकडे गेला। साधू त्याच्या घराजवळ उभे राहिले आणि म्हणाले, वत्सा, तुझ्या घराभोवती पाहिलं तर कळतं की संकट का वाढलेली आहेत। तू घरासमोर बाभळीचं झाड लावलं आहेस, त्याचे काटे नेहमी घरात कलह आणतात। याशिवाय अंगणात तू वाळलेला तुळशीचा वृक्ष ठेवला आहेस, जे लक्ष्मीला नकोसं वाटतं, आणि मागच्या बाजूला पपईचं झाड आहे, जे वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अत्यंत अशुभ मानलं जातं। धृतराष्ट्राने घाईघाईने ती झाडं घरातून उपटून टाकली आणि साधूंनी सांगितल्याप्रमाणे तुळशी, कडुनिंब आणि बेलाचे वृक्ष लावले। काही महिन्यातच त्याच्या घरात वातावरण बदललं, भांडणं थांबली, व्यवसायाला गती मिळाली आणि घर पुन्हा सुखी झालं। ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिरला म्हणाले, धर्मराज, म्हणूनच म्हणतो, घराच्या अंगणात नेहमी शुभ वृक्ष लावले पाहिजेत। जी झाडे दारिद्र्य आणि अशांती आणतात ती घरापासून दूर ठेवली पाहिजेत। झाडं हे केवळ सावली देणारे नसतात, तर ती ऊर्जेचं केंद्र असतात। योग्य झाड निवडलं तर ती घराला लक्ष्मीचं निवासस्थान बनवतात। चुकीची झाडं ठेवल्यास ती घराला दुःखाचं केंद्र बनवतात। युधिष्ठिरानं श्रीकृष्णाला नम्रतेने वंदन करून म्हटलं, माधव,
आज मला वृक्षांचं खरं रहस्य कळलं. आता मी घरात फक्त शुभ वृक्षच लावेन आणि लोकांनाही ते सांगेन. मित्रांनो, ही तर एक कथा होती. आता आपण वास्तुशास्त्राचं प्रत्यक्षात कोणती झाडं शुभ आणि कोणती अशुभ आहेत ते सविस्तर जाणून घेऊया. नंबर 1, मुख्य दार आणि वृक्ष. घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मी मातेचा प्रवेशद्वार असतो. तो जितका स्वच्छ, सुंदर आणि फुलांनी सुशोभित असेल तितकं घरात सुखशांती आणि समृद्धी टिकते. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मुख्य दरवाजावर कोणत्याही मोठ्या वृक्षाची छाया पडू नये. छायादोषामुळे घरात संकटे, अडचणी व वादविवाद वाढतात. नंबर 2, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि वृक्ष. उत्तर दिशा. येथे पेरू किंवा सोनचाफा लावला तर घरात धनवृद्धी होते. व्यापारी लोकांनी आपल्या घरात नीम आणि बेलवृक्ष लावावे तर व्यापारात प्रचंड फायदा होतो. पूर्व दिशेला पिंपळ निर्धनता आणतो. पश्चिमेला वडाचं झाड घरात शोक आणि अशांती निर्माण करतो. तसेच दक्षिण दिशेला तुळशी ही संततीसाठी दुःख आणते. नंबर 3, लता आणि मनी प्लांट. वरच्या दिशेने वाढणाऱ्या लता शुभ असतात, उन्नती देतात. खाली झुकणाऱ्या लता अधोगती आणि दुःख आणतात. मनी प्लांट मुख्य दरवाजाजवळ असेल तर व्यवसाय, नोकरीत यश मिळतं. पण त्याची वेळ भिंतीपेक्षा मोठी वाढू देऊ नका. विशेषत मनी प्लांट खरेदी करू नये, तर इतरांकडून आणलेला किंवा भेट म्हणून मिळालेला हा शुभ मानला जातो. नंबर 4, शुभ वृक्ष. केळ्याचा वृक्ष भगवान विष्णूंचा वास असल्याने अत्यंत शुभ असतो. पण तो घराच्या पाठीमागे लावा. जर तुळशीच्या जवळ लावला तर विष्णू आणि लक्ष्मीचे संयोग होऊन घरात धनवृद्धी प्रचंड होते. तुळशी ही लक्ष्मीचे स्वरूप असते. ती नेहमी हिरवीगार व तजेलदार असावी. बेल हे शिवपूजेसाठी पवित्र असतो. कडुनिंब औषधी आणि रक्षण करणारं असतो. नंबर 5, अशुभ वृक्ष आणि टाळावयाचे रोपे. मित्रांनो, जसे शुभ वृक्ष घरात समृद्धी आणतात तसेच काही वृक्ष घरात अशुभ परिणाम देतात. हे झाडे घरात ठेवूच नयेत. नंबर 1, काटेदार झाडे. घरात कधीही काटेरी झाडे ठेवू नये. हे झाडे नकारात्मक ऊर्जा आणतात, भांडण व तणाव वाढवतात. एक अपवाद म्हणजे गुलाब ठेवू शकता, पण तो छतावर किंवा अंगणाच्या कोपऱ्यात असावा. नंबर 2, दूध सोडणारी झाडं. ज्यांच्या फांद्यांमधून दुधासारखा रस निघतो ती झाडे घरात घातक ठरतात. अशा झाडांचा रस विषारी असतो. धार्मिक दृष्टीनेही ही झाडे अशुभ मानली जातात. नंबर 3, कोमजलेलं किंवा वाळलेली झाडे. घरात कधीही वाळलेली किंवा मुरगळलेली झाडे ठेवू नयेत. विशेषत वाळलेली तुळशी याच्यामुळे लक्ष्मी आईला राग येतो. असे झाड त्वरित घरातून काढून टाका. नंबर 4, बोन्साई. बोन्साई म्हणजे मोठ्या झाडाचं छोटं रूप. वैज्ञानिक पद्धतीने त्याची वाढ थांबवली जाते. वास्तुशास्त्रात हे अत्यंत अशुभ मानले जाते, कारण हे झाड आपल्या जीवनातील वाढ आणि प्रगती रोखते. नंबर 5, बाभूळ. बाभूळ काटेरी असल्यामुळे घरात कधीही लावू नये. हे केवळ नकारात्मक ऊर्जा व वाद आणतात. नंबर 6, कॅस्टर प्लांट, एरंडी. हा झाड दिसायला सुंदर असला तरी हा अत्यंत धोकादायक मानला जातो. याचे बी माणसासाठी प्राणघातक असतात. म्हणून हा झाड घरात किंवा घराजवळही ठेवू नये. नंबर 7, बोराचं झाड. बोराचं झाड हे धार्मिक दृष्टीनं घरासाठी अशुभ मानलं जातं. हे झाड आर्थिक नुकसान आणि कलह आणतं. नंबर 8, पपईचं झाड. पपई घराच्या परिसरात असणं अत्यंत अशुभ असतं. ते आपोआप उगवलं तरी लगेच उपटून टाकावं. नंबर 6, मृत वृक्षाची छाया. जर कधीही मृत वृक्षाची छाया घरावर पडली तर ते मृत्यूचं संकेत मानलं जातं. अशा झाडाला त्वरित तोडून टाकावं.
मित्रांनो, आपलं घर म्हणजे फक्त भिंती आणि छताचं बांधकाम नाही, तर ते एक पवित्र जागा आहे जिथे निसर्ग, ऊर्जा आणि देवी लक्ष्मीचा वास हा मिसळलेला असतो. प्रत्येक झाड, वेली किंवा फुलं ही फक्त शोभेचा भाग नाहीत, त्यांच्यामध्ये एक अद्भुत ऊर्जा असते जी घरातील वातावरणावर थेट परिणाम करते. काही झाडं घरात आनंद, समृद्धी, आरोग्य आणि शांती आणतात, तर काही झाडे ही नकळत संकट, तणाव, आर्थिक अडचणी आणि रोग ओढवून आणतात. म्हणूनच आपल्या घरात झाड कुठे लावावीत आणि कोणती टाळावीत याबाबत वास्तुशास्त्रात स्पष्ट नियम आहेत. मुख्य दरवाजा हा फक्त ये-जा करण्याचा मार्ग नसून तो लक्ष्मी माता येण्याचा प्रवेशद्वार मानला जातो. तर या दरवाजाजवळ काटेरी झाडे, मृत झाडांची छाया किंवा दूध सोडणारी झाडे ठेवली तर ती समृद्धीला अडथळा आणतात. लक्ष्मी आईला स्वच्छता, हिरवागार वातावरण आणि तेज आवडते. त्यामुळे घरातील तुळशी नेहमी तजेलदार, हिरवीगार आणि सुव्यवस्थित असावी. जर तुळशी कोमजलेली, वाळलेली किंवा मुरगळलेली असेल तर लगेच नवीन लावावी. शुभ वृक्ष घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतात. केळ्याचं झाड, बेल, कडुनिंबाचं झाड आणि तुळशी ही झाडे फक्त धार्मिक दृष्टीने पवित्र नाहीत, तर घरात आर्थिक समृद्धी, व्यापारात प्रगती आणि आरोग्य आणि कलहमुक्त वातावरण निर्माण करतात. मनी प्लांट हा योग्य दिशेला म्हणजेच मुख्य दरवाजाजवळ किंवा दक्षिण पूर्वेकडे असल्यास व्यवसाय आणि नोकरीत यश वाढते, पण त्याची वेळ भिंतीपेक्षा जास्त वाढू देऊ नका. या उलट काही झाडे घरात अडथळा निर्माण करतात, जसे की पपई, बाभूळ, बोरं, एरंडी, मृत किंवा वाळलेली झाडे. बोन्साई ही झाडे नकारात्मक ऊर्जा वाढवतात, घरातील वाढ थांबवतात, कलह आणि आर्थिक अडचणी निर्माण करतात. काटेरी झाडे किंवा अशुभ झाडांचा प्रभाव मानसिक ताण, वैवाहिक वाद आणि संततीसाठीही हानिकारक ठरतो. म्हणूनच लक्ष्मी माता घरात स्थिर राहण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे हे आवश्यक आहे. घराभोवती फक्त शुभ वृक्षांचा वास ठेवा, जे समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. वाळलेली, मृत, काटेरी किंवा दूध सोडणारी झाडे ही त्वरित काढून टाका. मुख्य दरवाजावर कोणत्याही झाडाची छाया पडू देऊ नका, कारण ते समृद्धीला अडथळा आणतात. घरातील झाडे नेहमी हिरवीगार, तजेलदार आणि व्यवस्थित ठेवावीत. झाडांना पाणी, खत आणि योग्य काळजी देऊन त्यांची ऊर्जा सातत्याने जिवंत ठेवा. मित्रांनो, लक्ष्मीचं आगमन तिथेच होतं जिथे निसर्गाशी सुसंवाद, स्वच्छता, हिरवागार वातावरण आणि सकारात्मकता असते. जर आपलं घर अशा ऊर्जेनं भरलेलं असेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीला शांती, सुख आणि समृद्धी अनुभवायला मिळते. लक्ष्मी आई आपल्यावर आपल्या कृपेची वर्षा करते आणि घरात समृद्धी ही कायम राहते. मित्रांनो, आपल्या घरातील वृक्ष आणि रोपे ही फक्त सजावटीसाठी नसतात, ते आपल्या जीवनावर थेट परिणाम घडवतात. योग्य झाडे लावली तर समृद्धी, आरोग्य आणि आनंद वाढतो. चुकीची झाडे लावली तर दारिद्र्य, दुःख आणि संकट येतात. म्हणूनच वास्तुशास्त्राचं हे प्राचीन शास्त्र आजही आपल्याला सांगतं, घरात तुळशी, केळी, कडुनिंब, बेल यांसारखे शुभ वृक्ष लावा आणि काटेरी तसेच दूध सोडणारी, वाळलेली झाडे, बोन्साई, पपई, बोरं, एरंडी असे झाडे घरातून त्वरित उपटून काढा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. हा ज्ञानप्रकाश तुम्हाला नक्कीच आवडला असेल. कॉमेंटमध्ये जय श्री कृष्णा जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.
तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी एका अद्भुत आध्यात्मिक माहितीबरोबर. तोपर्यंत जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.